हॅलो एव्हरीवन. जी गाडी चालवते ती होती माझी फ्रेंड रीना. या होत्या छायाताई. त्यांच्या बाजूला होती संस्कृती. या होत्या आमच्या बहिणी. या होत्या उषाताई. ही होती माझी फ्रेंड योगिनी. या होत्या ज्योतिताई आणि या होत्या मावशी. हा आमचा यथार्थ. हा होता माझा मुलगा आयुष आणि ही मी. सगळ्यांची छानशी ओळख पटवून आम्ही निघालो. आम्ही एंटर केला गोदावरी मिसळला. खरंच खूप छान वाटत होतं गोदावरी मिसळचा ॲम्बियन्स बघून. किटी पार्टीज, बर्थडे सेलिब्रेशनसाठी खरंच खूप छान ऑप्शन आहे. त्यानंतर हा होता पहिला व्हिडिओ माझ्या मैत्रिणींसाठी. छोटासा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर आम्ही ताव मारला मिसळला. मिसळची टेस्टही खूप छान होती आणि ॲम्बियन्सचा तर काही विषयच नव्हता. त्यानंतर हा होता छोटासा बाईक रायडिंगचा पोर्शन होता. त्यानंतर इकडं सगळा किड्ससाठी प्ले एरिया होता. बाकीचा व्हिडिओ मी शूट नाही केला. माझ्या मुलाला झोका खेळायला खूप आवडतं म्हणून हा छोटासा व्हिडिओ त्याच्यासाठी. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोशूट्स केले, थोड्या रील्स शूट केल्या. हा आग्रह होता माझ्या मैत्रिणींचा की आपण एक छोटासा रील शूट करूया असं, म्हणून हा छोटासा रील शूट केला. त्यानंतर खरंच आयुष्यामध्ये मैत्रिणी खूप गरजेचं आहे. असे छोटे छोटे फोटोज व्हिडिओज शूट करून आपल्या आयुष्यामध्ये एक आठवण असते आपल्या मैत्रिणींची. आणि त्यानंतर ही छोटीशी रील्स शूट करून आम्ही बाय बाय केलं गोदावरी मिसळला. त्यानंतर आम्ही निघालो MTDC बोटिंग क्लबला. बोटिंग क्लबचा छानसा बोटिंग क्लबचा छानसा व्ह्यूज बघून खरंच मस्त वाटत होतं. आणि मेन म्हणजे इव्हिनिंगचा व्ह्यूज म्हणजे खरंच खूप अप्रतिम. आणि 30 डिसेंबर 2025 डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही छोटीशी ट्रिप अरेंजमेंट केली होती. त्यानंतर इथे छोटेसे फोटोशूट रील शूट करून आम्ही हा डे